भुसावळ शहरातील जाममोल्यातील शालिमार हॉटेलसमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स व चहाच्या दुकानावर जुन्या वादातून 6 जणांनी गोळीबार करून तोहरीब अहमद नासिर अहमद वय 35 राहणार मच्छीवाडा जाममोल्ला याची हत्या करण्यात आली होती. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील 7 संशयित आरोपींना बल्लार शहा आणि मनमाड येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 4 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी यावेळी दिली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी सलमान अब्दुल माजिद पटेल उर्फ रमीज पटेल वय 32 राहणार पटेल कॉलनी खडका रोड भुसावळ हा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लार शहा येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल संगपाल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सोमवंशी सचिन पोळ यांना शनिवारी 11 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता यांना मिळाली होती. यांनी शनिवारी 11 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता त्याला अटक केली. तर गोळीबार करणारे संशयित आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला लागलीच मनमाड येथे रवाना केले. त्यानुसार रविवारी 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पथकाने संशयित आरोपी अदनान शेख युनिस वय 29, शेख साहिल शेख रशीद वय 21 दोन्ही राहणार आगाखानावाडा भुसावळ, अब्दुल नबी हनीफ पटेल वय 31 आणि सनी मोहम्मद आसिफ वय 19 राहणार जळगाव यांना मनमाड येथून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अटकेतील अब्दुल माजिद पटेल याला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी पकडण्यात आलेले काय सांगा? भुसावळमध्ये 10 जानेवारीला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 6:15च्या दरम्यान एका चहाच्या हॉटेलमध्ये तहरीन अहमद नासिर अहमद या इसमाचे गोळी मारून खून झाला होता. त्याच्यामध्ये CCTVमध्ये 4 जण त्याच्यात मध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते. त्याचा तपास सुरू होता आपला आणि SP साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीमला इन्फॉर्मेशन मिळाली होती की बल्लार शहा येथून त्यांनी काल 3 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल माजिद पटेल उर्फ रमीज पटेल याला आपण काल आरोपी केलं होतं, अटक केलेलं होतं. त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं असताना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्याच्यानंतरचे ते 2 त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे. त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला. तर त्यांचे सहभाग निष्पन्न होत आहे जवळपास. त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत. त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे SDPO आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं. त्याच्यामध्ये मनमाड इथं मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्या मयतावर ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाड इथे आहेत. टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अदनान शेख युनुस हे भुसावळचे आहे, शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहे, अब्दुल नबी हनीफ पटेल हे जळगावचे आहे, सनीस नाईम मोहम्मद आसिफ हे पण जळगावचे आहे. 4 मुख्य आरोपी जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे. गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल, एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल, एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची अजून एक गावठी पिस्टल आणि आणखीन एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल असे 4 वेपन आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेले आहेत, आपण जप्त केलेले आहेत. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला 3 पितळी धातूचे जिवंत काडतूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे काडतूसाची जे खाली पुंगळे असते रिकामी ती एक मिळालेली आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपले ताब्यात आहेत. आता जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ते स्वतः तपास करत आहेत. सध्या आपलं या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. इतर अजून तपासामध्ये निष्पन्न झाली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 7 पैकी किती जणांना अटक आहे?
याच्यामध्ये 7 पैकी 5 जणांना अटक केलेली आहे. त्यातल्या एकाला पोलीस कस्टडी मिळाली. आता जे 4 आहेत त्यांना उद्या आपण न्यायालयात हजर करणार आहे आणि जे 2 अजून संशयितांची चौकशी सुरू आहे, त्यांच्या निष्पन्न झालेला आहे सहभाग, त्यांना पण आता अटक करण्यात येणार आहे. खुनाचं नेमकं कारण काय सांगितलं? 4 फेब्रुवारी 2023ला एक मर्डर झालं ते अफाक पटेल म्हणून या इसमाचा. त्याच्यामध्ये जे आता हे जे तेहरीन अहमद आहे, आता जे मयत आहेत या घटनेतलं, तर ते त्याच्यामधले मुख्य आरोपी होता. त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट झालेली होती. आता जून 2024मध्ये ते बेलवर सुटले होते, तर आता त्यांनी मारलेलं आहे. जे ह्याच्यातले जे आरोपी आहेत हे 2023च्या घटनेतल्या मयताचे जवळचे आहेत, घरातले आणि नातेवाईक आहेत. पुढील काळात अशा घटना नाही घडत.